नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आज 4 फेब्रुवारी म्हणजेच इंटरनॅशनल कॅन्सर अवेअरनेस डे। या निमित्तानं आपण कॅन्सर आणि आयुर्वेद या विषयाबद्दल एकूण 8 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत। आयुर्वेद याच्यामध्ये कॅन्सरचं वर्णन आहे का, इथपासून ते त्याची काही कारण आहेत का, काय टाळावं काय पाळावं, यातील महत्त्वाच्या 8 मुद्द्यांवर आजच्या भागात बघूया। जगभरातच कॅन्सरचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढतंय। वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे। भारतामध्ये सुद्धा मृत्यूची कारणं पाहिली तर 3 नंबरच्या क्रमांकावर कॅन्सर आता आलेला आहे आणि याचं प्रमाण प्रचंड वेगाने वाढतंय आणि म्हणूनच याविषयीचे काही गैरसमज याविषयी बोलणं खूप गरजेचं आहे। मुळात आयुर्वेदामध्ये कॅन्सर हा आजार सांगितलाय का, तर कॅन्सर किंवा कर्करोग हा शब्द नाहीये, पण हा एक रोग पण नाहीये। मुळात कॅन्सर हा एकच व्याधी नसून कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत। काहींमध्ये काही ग्रंथी वाढतात, काही ठिकाणी ग्रोथ येते, काही ठिकाणी ब्लड कॅन्सर सारखे प्रकार असतात। सो मुळात कॅन्सरच्या पेशी याच्यामध्येही खूप प्रकार आहेत, त्याच्या स्टेजेस वेगवेगळ्या आहेत, त्याची कारणं वेगवेगळी आहेत आणि त्यामुळे चिकित्साही वेगवेगळी आहे। आयुर्वेदामध्ये अनेक ठिकाणी ग्रंथी, अर्बुद अशा स्वरूपाचे व्याधी सांगितलेत ज्याची लक्षणं अर्थात कॅन्सर सारखी आहेत। सो तुम्ही जेव्हा एखाद्या वैद्यांकडे जाता तेव्हा तो वैद्य केवळ कॅन्सर किंवा त्याचा जो मॉडर्न डायग्नोसिस आहे तो म्हणून ट्रीट न करता आयुर्वेदातील काही अशा व्याधींच्या नुसार त्याची संप्राप्ती म्हणजे इटिओलॉजी लावतो, काय घडलं असेल याचा अंदाज घेतो आणि त्यानुसार आम्ही आयुर्वेदिक चिकित्सा करू शकतो। दुसरी गोष्ट, आयुर्वेदात अनुक्त व्याधी म्हणजेच उक्त न सांगितलेले, ज्यांना नाव दिलेलं नाहीये, अशा व्याधींची पण कशी चिकित्सा करावी याचं वर्णन आलंय। म्हणजे चरकाचार्य तर असं म्हणतात की प्रत्येक व्याधीला नाव देणं महत्वाचं नाहीये, त्याच्या मागे घडलेली कारण परंपरा काय आहे, कोणतं कारण आहे, काय घडलं, काय झालंय, हा क्रम समजून घेऊन त्याचा भंग करणं ही चिकित्सा आहे। आणि त्याच्यामुळेच आयुर्वेदामध्ये कॅन्सरची चिकित्सा आहे का, तर अर्थात आपण आयुर्वेदाच्या प्रिन्सिपल्स म्हणजे सिद्धांतांचा वापर करून कॅन्सरची चिकित्सा करू शकतो। तो कुठल्या प्रकारचा आहे, कुठल्या टप्प्यातला आहे, त्याचं आयुर्वेदानुसार काय निदान केलं जातं हे जाणून घेऊन। आयुर्वेदामध्ये काही रोग हे औषधांनी म्हणजे पोटातून आभ्यंतर औषध घेऊन शमन चिकित्सा करायचे सांगितलंय। काहींसाठी शोधन चिकित्सा म्हणजे पंचकर्म करायला सांगितलंय, काही शस्त्रसाध्य सांगितलेत म्हणजे ज्याच्यामध्ये सर्जरी हाच उपाय असतो, काही क्षारकर्म, अग्निकर्म सांगितलेत। आजकाल जे रेडिएशन, केमोथेरपी, सर्जिकल ट्रीटमेंट सांगितले जातात ह्या सगळ्याचं वर्णन आयुर्वेदामध्ये आहे। आणि रादर मला असं वाटतं जेव्हा रुग्णाला बरं वाटणं महत्वाचं आहे तेव्हा केवळ आयुर्वेदाने बरं वाटतं का, ॲलोपॅथीने बरं वाटतं का, होमिओपॅथीने बरं वाटतं, ह्यापेक्षा त्या रुग्णाला योग्य एकत्रित इंटिग्रेटेड चिकित्सा मिळणं हे खूप गरजेचं आहे। कारण मुळात कॅन्सर हा अत्यंत असाध्य असा दुर्धर रोग आहे आणि त्याची चिकित्सा करताना कोणत्याही वैद्यकशास्त्रांनी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून रोग्याचा विचार करणं, साकल्याने एकत्रित विचार करणं हे जास्त महत्वाचं ठरतं। ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंटमध्ये कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर आयदर सर्जिकल ट्रीटमेंट असते, काही वेळेला रिमूव्हल ऑफ दॅट कॅन्सर हे सोल्युशन असतं। जेव्हा शरीरभर पसरलेला असतो, ब्लड कॅन्सर असतो, बोन मॅरो कॅन्सर असतं, त्यावेळेला सर्जिकल ट्रीटमेंट देता येत नाही, तेव्हा केमोथेरपी, रेडिएशन ही ट्रीटमेंट दिली जाते। अनेकदा त्याच्या जोडीनेच आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू केली जाते किंवा काही वेळेस सर्जिकली रिमूव्ह केला जातो कॅन्सर आणि त्यानंतर आम्हा वैद्यांकडे एखाद्या वेळेस रुग्ण येतो, त्यावेळेस त्याचे केमोथेरपी, रेडिओथेरपीचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणूनही आयुर्वेदिक चिकित्सा दिली जाते। त्याचबरोबर मूळ कारण काय आहे कॅन्सरचं हे जाणून घेऊन त्याच्यानुसार चिकित्सा दिली जाते। पण त्यामुळे हा एक जो गैरसमज असतो की आयुर्वेदात कॅन्सरचं वर्णन नसेल तर मग तुम्ही चिकित्सा कशी करता, तर कॅन्सर हा शब्द नसला, कर्करोग हा शब्द नसला तरी अर्थात ग्रंथी, अर्बुद किंवा वेगवेगळ्या नावांनी आलेल्या व्याधींची चिकित्सा अर्थात करता येते। आणि मी क्युअर करता येतो किंवा कुठलेही टॉल क्लेम करत नाहीये, पण आयुर्वेदिक चिकित्सेने रुग्णाला त्याच्या आयुष्यात व्याधींच्या लक्षणांमध्ये उपशय मिळताना दिसतो किंवा इतर जी सार्वधायिक लक्षणं आहेत, भूक कमी होणं असेल, इम्युनिटी खालावणं असेल किंवा काही वेळेला झोप न येणं असेल, पोटाच्या काही तक्रारी असतील, त्याच्यामध्ये लाक्षणिक चिकित्सा देऊन आपल्याला नक्कीच
फायदा होताना दिसतो. त्यामुळे पुन्हा एकदा मी सांगते, कॅन्सर सारखा दुर्धर रोग जेव्हा एखाद्या व्यक्तीला रादरतो त्यांच्या अख्ख्या कुटुंबाला होतो असं आपण म्हणतो. कारण ती व्यक्तीच जी आजारी असते त्याच्याबरोबर ते अख्खं कुटुंब त्याच्यामध्ये ओढलं जातं. अशा वेळेस कोणती पॅथी हे बाजूला ठेवून आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक किंवा कुठल्याही वैद्यकशास्त्रांनी एकत्रित येऊन त्या रुग्णाला उपशय मिळवून देणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याच वेळेस शारीरिक चिकित्सेबरोबरच मानसिक चिकित्सा म्हणजे काउन्सिलिंग किंवा इतर गोष्टी सुद्धा हे अलाइड सायन्सेसचाही आधार घेऊन एकत्रित जर चिकित्सा केली तर अर्थात रुग्णाला जास्तीत जास्त उपशय मिळताना दिसतो. दुसरा महत्वाचा एक मुद्दा डिस्कशनचा येतो की कॅन्सरमध्ये हेरिडिटी दिसून येते का किंवा काही फॅमिली ट्रेट असू शकते का. तर आजकाल रिसर्च होतो आहे, स्टॅटिस्टिकल डेटा येतोय, त्याच्यामध्ये प्रत्येकच कॅन्सर हेरिडिटी असतो असं नाही, त्याच्यामध्ये हेरिडिटी दिसते असं नाही. पण येस, काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये हेरिडिटी दिसू शकते. म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरमध्ये विशेषतः आईला होता, मावशीला होता, मग आजीला होता, अशी जर असेल तर तुम्हाला ते प्रीडिस्पोजिंग फॅक्टर ठरतं, रिस्क फॅक्टर वाढलेला असतो. त्यामुळे अशांनी ज्यांच्या घरामध्ये बऱ्यापैकी कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे त्यांनी एक्स्ट्रा केअर घ्यायला हवी. विशेषतः कार्सिनोजेन्स जे नॉन कार्सिनोजेन्स आहेत, व्यसनं असतील, आहारातल्या विहारातल्या चुका असतील, त्या त्यांनी टाळायलाच हव्या. आणि प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे रेग्युलरली चेकअप करणं किंवा अलर्ट राहणं हे त्या बाबतीत गरजेचं आहे. काही वेळा असं दिसतं की एकच प्रकार असं नाही त्या फॅमिलीमध्ये, पण फॅमिलीमध्ये आत्याला पण आहे कॅन्सर, वडिलांना पण आहे, आजोबांनाही होता, मग आम्हाला होऊ शकतो का. तर तुम्ही एक्स्ट्रा केअर घ्यायला पाहिजे हे नक्की. पण होईलच, प्रत्येकालाच होईल असं निश्चित नाही. तुम्ही तुमच्या आहारात जर चुका टाळल्या, विहारात चुका टाळल्या, मानसिकदृष्ट्या तुम्ही जास्त सक्षम असाल तर तुम्ही हे टाळू नक्की शकता. आणि ती काळजी घेणं हे आपल्याच हातात आहे. तिसरा मुद्दा आहे व्यसन आणि कॅन्सर. अनेकदा पेशंट असं सांगतात की अहो आमच्या कोणाला तरी एकांना कॅन्सर डिटेक्ट झाला, एकदाही त्यांनी काही दारू प्यायलेली नाही, सिगरेट ओढलेली नाही, तंबाखू नाही, कुठलंही व्यसन नाही, 100% निर्व्यसनी व्यक्ती, पण कॅन्सर झालाय. आणि एकीकडे आपल्याला असेही समाजात काही लोक दिसतात की सर्व प्रकारची व्यसनं करतात, अब्युझिव्ह, त्यांचे सगळे हे चालू असतात, पण त्यांना कॅन्सर होत नाही. पण याचा अर्थ अपवादांनी तो नियम सिद्ध होत नाही. हे नक्की स्टॅटिस्टिकली नोन आहे की व्यसनांमुळे रिस्क फॅक्टर कैक पटीने वाढतात. म्हणजे एखादी व्यक्ती जर निर्व्यसनी असेल तर तिच्यात कॅन्सर होण्याचं प्रमाण आणि व्यसन केल्याने होण्याचं प्रमाण, रिस्क फॅक्टर्स हे नक्की वाढतात. त्यामुळे व्यसन ही टाळलीच पाहिजे कोणत्याही एज ग्रुपमध्ये. त्याला कुठलंही कारण देऊ नये. ऑकेजनल ड्रिंक घेतो, कधीतरी स्मोकिंग करतो, यानी सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. कार्सिनोजेन म्हणून ते ट्रिगर ऑफ करायला कारण ठरू शकतं. त्यामुळे व्यसन हे टाळलंच पाहिजे. कुठल्याही प्रकारे त्याचं समर्थन करता येत नाही. आणि दुर्दैवाने आजकाल, पूर्वी केवळ पुरुषांमध्ये याचं प्रमाण जास्त होतं, आता अनेक स्त्रियाही सोशल ड्रिंकिंगच्या नावाखाली ड्रिंक्स घेताना दिसतात. अल्कोहोलचं कन्झम्पशन वाढलंय, स्मोकिंग करणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण वाढलंय, अँड विच इज व्हेरी बॅड, व्हेरी रॉंग. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की स्त्रियांनी करू नये, पुरुषांनीही व्यसनं टाळावी. आणि एक दिवस मी आजपासून व्यसन सोडलं असं होत नाही. ते सुटण्यासाठी आयुर्वेदामध्ये सांगितलंय पादांश क्रमांनी एखादी त्याग करावा चुकीच्या गोष्टीचा. चांगल्या गोष्टींची सवय सुद्धा 1/4 सुरू करावी. म्हणजे काय तर त्याचं प्रमाण कमी करावं, फ्रिक्वेन्सी कमी करावी आणि मग ते पूर्णपणे बंद करावं. बंद करणं, व्यसन 100% टाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. नंबर 4, आहार आणि कॅन्सर. म्हणजे आहारातील हेतू, चुकीचं डाएट पॅटर्न याचा काही परिणाम होतो का किंवा ह्याच्यात काही कार्सिनोजेन्स आहेत का. तर अर्थात आहेत. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की अजिनोमोटो किंवा काही नॉन केमिकल्स आहेत की ज्यांचा अति ओव्हरडोस केल्याने, इव्हन औषधांचा ओव्हरडोस झाल्याने ते नॉन कार्सिनोजेन्स म्हणून प्रूव्हन आहेत. आपण बघतो की जे पॅक्ड फूड आहे, फ्रोझन फूड आहे, खूप काळ टिका म्हणून त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह घातले जातात, हे कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरताना दिसतं. त्यामुळे जितकी जास्त पॅकेटेड फूड तुम्ही घेत असाल, तुम्ही जर पॅकेट्स ओपन करत असाल तर तुम्ही आणखीन जास्त इन्व्हिटेशन देताय कॅन्सरला. त्यामुळे प्लीज जितकं शक्य असेल तितकं नॅचरल तुमचा नैसर्गिक आहार असावा. भाज्या अगदी मी म्हणत नाही की ऑर्गॅनिकच असाव्यात, महागच हवे, महाग तेच सर्वात उत्तम असं नाहीये, पण येस निकृष्ट दर्जाचं अन्न किंवा चुकीचे आहारीय पदार्थ, हलक्यातला खाण्याचा रंग असेल किंवा आपल्याला माहिती असतं अजिनोमोटो सारखे पदार्थ, यांचं कन्झम्पशन
हे नॉन कार्सिनोजेनिक फॅक्टर्स आहेत. त्यामुळे आहारातल्या चुका टाळल्याच पाहिजे. चुकीच्या वेळी आहार घेणं, अतिरेकी आहार घेणं म्हणजे अति सर्वत्र वर्ज्य आहे. त्यातही विशेषतः फ्रोझन फूड, पॅक्ड फूड, डीप फ्राईड फूड, ज्याच्यामध्ये केमिकल ट्रीटेड फूड हे टाळलंच पाहिजे. ओव्हर प्रोसेस्ड मैदा किंवा मार्जरीन, बेकरी आयटम्स हे टाळले पाहिजेत. अति उष्ण, अति विदाही अन्न म्हणजे अति मसालेदार, तर्रीवाला सतत जर आहार घेतला गेला, सोडा घातलेलं अन्न म्हणजे मेसमध्ये जे मिळतं किंवा बाहेर सततचं बाहेरचं खाणं, हे नक्की प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स आहेत. आणि त्यामुळे तुम्ही आहार काय खाता ह्याच्यावर तुमचा देह पोचला जाणार आहे हे लक्षात घ्या. ज्यांच्या घरात हेरिडिटी आहे, ज्यांच्या घरात अनेकांना कॅन्सर आहे, अशांनी तर विशेषतः आहाराकडे काय म्हणजे लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्यांच्याकडे हे नाहीये त्यांनी सुद्धा आपला आहार जास्तीत जास्त सात्विक असेल याची काळजी घ्या. आहार विधी विधान याविषयी आम्ही आधी काही व्हिडिओज केलेले आहेत. आयुर्वेद आणि आहार याविषयी वेगळी प्लेलिस्ट आहे, ती प्लीज आवर्जून बघा आणि ते नियम पाळून तुम्ही तुमचं आरोग्य उत्तम ठेवा. नंबर 5, अजून काही अशा सवयी आहेत का की ज्या टाळल्याच पाहिजे? तर हो, एक महत्वाची गोष्ट अनेकदा व्हॉट्सअपवरनं फिरलेली, फेसबुकवर किंवा युट्यूबवर, इंस्टाग्रामवर हे टाकली जाते, ती म्हणजे प्लॅस्टिकचा वापर आपण आपल्या रोजच्या आयुष्यात टाळला पाहिजे. गरम अन्न प्लॅस्टिकच्या कंटेनर्समध्ये भरणं, डब्यात भरणं, मायक्रोवेव्ह करणं हे दोन्ही टाळलं पाहिजे. अनेकदा गरम गरम चहा प्लॅस्टिकच्या थैलीमधनं म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधनं इकडून तिकडे नेला जातो, ते अत्यंत चुकीचे, ते नॉन कार्सिनोजेनिक आहे. आता अनेक रिसर्च हे सांगतात. काही देशांमध्ये तर मायक्रोवेव्ह बॅन केलेले आहेत आणि आपण मात्र चुकीच्या सवयी अडॉप्ट करत चाललो, तर ते प्लीज टाळलं पाहिजे. मायक्रोवेव्हचा वापर टाळा, प्लॅस्टिक कंटेनर्स टाळा. प्लॅस्टिकमध्ये विशेषतः अन्न गरम करणं किंवा गरम गरम अन्न भरणं हे तर टाळलंच पाहिजे. त्याचबरोबर अति गरम अन्न खाणं हे सुद्धा कॅन्सरला इरिटंट म्हणून काम करतं, वाढायला प्रोन असतं. त्यामुळे अति गरम गरम चहा पिणं, मला अगदी काय गाळण्यातनं डायरेक्ट घशातच चहा लागतो, इतका गरम कढत चहा पिण्याची सवय आहे. किंवा मी खूप तेलकट, तळकट, प्रचंड मसालेदार खात असेल तर हे मी आमंत्रण देते. त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या, कुठलेही इरिटंट हे कॅन्सरसाठी चुकीचं आहे, वाढण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे केमिकल्स किंवा अति उष्ण, अतिविदाही पदार्थ आहारातनं किंवा तुमच्या विहारातनं हे टाळले पाहिजे. कुठलेही केमिकल्सचं एक्सपोजर, ओव्हर सन एक्सपोजर हे सुद्धा टाळलं पाहिजे, कारण हे सुद्धा काही वेळेला ट्रिगर फॅक्टर्स किंवा रिस्क एलिव्हेटिंग फॅक्टर्स म्हणून काम करतात. त्याचबरोबर अचानक केलेला वेट लॉस, चुकीचे फॅट डाएट्स हे सुद्धा कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे सायंटिफिकली अभ्यास करून त्या तज्ज्ञ मार्गदर्शकाकडनं तुम्ही डाएट घेऊन जर तुम्ही काही वेट लॉस जर्नी करत असाल तर ठीक आहे, पण चुकीच्या एखाद्या फॅट डाएटच्या आहारी जाणं हे खूप जास्त महागात पडू शकतं. आहारामध्ये जसं अति गरम खाऊ नये तसं सतत फ्रीजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न पुन्हा पुन्हा गरम करून कुक करून वॉर्म करून खाऊ नये. ते नक्की तुमच्या कॅन्सर वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे शिळं अन्न पूर्णपणे बंद करा. बेकरी आयटम्स टाळा, पॅकेटेड फूड टाळा, प्रिझर्वेटिव्ह टाळा. आहारातल्या चुका आहेत. तसं 6वा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे विहारातल्या चुका. तुमचे स्लीप पॅटर्न, निद्रा, योग्य निद्रा नसेल, रॉंग स्लीप पॅटर्न्स असतील तर तेही महत्वाचं कारण आहे. काहींचा कामाच्या वेळात चुकीच्या असतात, काही जण काही गरज नसताना सुद्धा जागरण करतात. रात्री बेरात्री खूप वेळ मोबाईल्सचा किंवा गॅजेटचा वापर, अति जास्त प्रमाणात रेडिएशनला एक्सपोजर गरज नसताना, हे झाल्याने सुद्धा तुम्ही रिस्क वाढवत असता कॅन्सरची. जागरण तर टाळलंच पाहिजे. रॉंग स्लीप पॅटर्न्स हे अत्यंत महत्वाचं कारण असतं रिस्क फॅक्टर वाढण्यासाठी. योग्य प्रमाणात व्यायाम गरजेचा आहे, पण अति सर्वत्र वर्ज्य आहेत. अव्यायाम म्हणजे अजिबात व्यायाम न करणं, हालचालच न करणं, शरीर यूज इट ऑर लूज इट म्हणतात तसं अजिबात न वापरणं हे पण चुकीचं आहे. त्याच दुसरं एक्स्ट्रीम म्हणजे अति व्यायाम करणं, चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणं हे सुद्धा कॅन्सर होण्यासाठी ते प्रीडिस्पोजिंग फॅक्टर किंवा रिस्क फॅक्टर ठरू शकतं. त्यामुळे कुठल्याच गोष्टीचं व्यसन चुकीचं आहे, अतिरेक चुकीचा आहे. अव्यायाम पण नको, अतिव्यायाम पण नको. सुयोग्य प्रमाणात व्यायाम, योग्य झोप आणि सात्विक आयुर्वेदिक पद्धतीने घेतलेला आहार हे तुमच्या यशाचं गमक ठरू शकतं. त्यामुळे विहारातल्या चुकाही टाळलेल्याच बऱ्या. आहार विहारातल्या चुका टाळल्याच पाहिजेत, पण त्याचबरोबर 7वा मुद्दा मी जो सांगणार आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि तो म्हणजे मानसिक हेतूंचा. आयुर्वेदामध्ये शरीराबरोबर मनाला खूप जास्त महत्व दिलेलं आहे. मानसिक हेतू, मेंटल स्ट्रेस,
भय, शोक, क्रोध, मद, मत्सर, लोभ हे सगळे षड्रिपू आपण जे म्हणतो ते कॅन्सर सारख्या व्याधीमध्ये तर खूप महत्वाचा रोल प्ले करतात. क्रोध, शोक, भयात वायू म्हणजे वाताची विगुणता होते. प्रचंड प्रमाणात क्रोध, प्रचंड प्रमाणात विकार किंवा भय, शोक प्रचंड प्रमाणात करणं, लोभ, मनाला आवरत घालता न येणं हे सुद्धा कॅन्सर सारख्या व्याधींमध्ये विशेषतः महत्वाचं कारण सांगितलं जाऊ शकतं. आयुर्वेदात एक खूप सुंदर शब्द आहे प्रज्ञा अपराध. प्रज्ञापराध हे महत्वाचा हेतू आहे विशेषतः कॅन्सर सारख्या व्याधींमध्ये. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. आपल्याला माहिती असतं काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय हितकारक आहे, काय अहितकारक आहे, पण त्या बुद्धीनीच अपराध केला. लोभ, मोह यामुळे तुम्ही जर चुकीचे निर्णय घेतलेत, चुकीचा विचार केलात, प्रचंड प्रमाणात शोक, प्रचंड प्रमाणात भय, प्रचंड क्रोध हे सुद्धा इरिटंट फॅक्टर्स म्हणून काम करतात, कार्सिनोजेन्स म्हणून काम करतात आणि कॅन्सर सारखा व्याधी वाढायला किंवा तो होण्यासाठी ते कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे मनाची ताकद ही कॅन्सर बरा होण्यामध्ये खूप फायदेशीर ठरते आणि जर मनाने ते अबल दुर्बल असतील तर कॅन्सर सारखा व्याधी ट्रिगर ऑफ व्हायला, वाढायला ते कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे ह्या सारख्या व्याधींमध्ये मेडिटेशन, ध्यानधारणा, मनावर ताबा ठेवणं, सत्वावजय चिकित्सा हे खूप महत्वाचं ठरतं. अशा वेळेस काउन्सिलिंग उपयोगी पडतं आणि आयुर्वेदामध्ये आश्वासक शब्द, स्पर्श ही चिकित्सा महत्वाची सांगितलेली आहे. 8वा अत्यंत महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर किंवा इट इज बेटर टू बी सेफ दॅन सॉरी. स्टिच इन टाइम सेव्स 9 हे सगळं आपण ऐकतो, पण प्रिव्हेन्शनकडे खूप कमी वेळेस लक्ष दिलं जातं आणि अर्ली डिटेक्शनकडे त्याहून. गेल्या 3 वर्षांची कॅन्सर अवेअरनेसची थीम आहे कॅन्सर डेची क्लोज द केअर गॅप. अवेअरनेस वाढवण्यासाठी प्रचार प्रसार व्हावा, याविषयी माहिती लोकांना जागरूकता वाढावी यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. त्यातला महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे अर्ली डिटेक्शन. कॅन्सर सारखा व्याधी जर अर्ली स्टेजेसमध्ये डिटेक्ट झाला तर त्याचा इलाज करणंही सोपं असतं आणि त्यातून वाचण्याचं प्रमाण, बरं होण्याचं प्रमाण कैक पटीने वाढतं. मग अर्ली डिटेक्शन लवकर कसं काय डिटेक्ट व्हावा? कॅन्सर सारखा हा छुपा रोग आहे, तो अचानक हल्ला करणारा रोग आहे. याची अशी काही ठराविक हीच 4 लक्षणं आहेत असं नाही. म्हणजे कसं असतं ना, डोळ्यात पिवळेपणा आला, कावीळ झाली हे पटकन कळू शकतं, किंवा एखाद्याला पटकन शिंका आल्या, सर्दी झाली, सायनसायटिस आहे, हे सोपे डिटेक्ट होणारे व्याधी आहेत. कॅन्सर हा एक आजार नाही, त्याचे खूप प्रकार आहेत, त्याच्या खूप स्टेजेस आहेत. अजूनही त्याबद्दल प्रचंड रिसर्च चालू आहे, नवनवीन प्रकार येत आहेत. मग अशा वेळेस कसं कळणार? तर यासाठी 3 महत्वाच्या गोष्टी. एक म्हणजे सजगता. सगळ्याच लोकांनी स्वतःच्या शरीराबद्दल सजग राहावं. अचानक भूक कमी होणं, अचानक वजन कमी होणं, कुठेतरी शरीरात गाठ लागणं, हे आपल्या शरीरातलेच बदल आपणच लक्षात घ्यायला पाहिजे. अचानक झोप कमी होते, अचानक वजन कमी होतंय, पोटाच्या काही तक्रारी होत आहेत किंवा तुम्हाला मानसिकदृष्ट्या काही चेंजेस वाटत आहेत, तर तुम्ही अलर्ट राहा, सजग राहा. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीमध्ये ब्रेस्ट कॅन्सर सारख्या गोष्टी की ज्या तुम्ही घरच्या घरी तुम्हाला कळू शकतात, डिटेक्ट करता येतात आणि मग त्यानंतर तुम्ही लगेच लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊन लवकर तुम्ही डिटेक्ट करू शकता आणि त्याची ट्रीटमेंट होऊन तुम्ही लवकर बरे होऊ शकता. पुरुषांच्या बाबतीतही तुमच्या काही चेंजेस म्हणजे स्पेशली प्रोस्टेट कॅन्सर सारखा कॅन्सर लवकर डिटेक्ट करता येऊ शकतो. ओरल कॅन्सर म्हणजे वारंवार तोंड येत असेल, व्रण बरे होत नसतील, तर अशा वेळेस तुम्ही लवकर मेडिकल एड घ्या, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, तर सजग राहा. दुसरं, तपासण्या करणं टाळू नका. म्हणजे एखाद्याला जर आधी कॅन्सर होऊन गेला असेल किंवा एखाद्याच्या घरामध्ये प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स आहेत, रिस्क फॅक्टर्स आहेत, तर त्यांनी तर विशेषतः इयरली स्क्रीनिंग करणं, अलर्ट राहणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे डॉक्टरपासून कुठलीही गोष्ट लपवू नका. म्हणजे विशेषतः स्त्रियांच्या बाबतीमध्ये जर अबॉर्शन्स जास्त झाली असतील किंवा काही आधीची हिस्ट्री असेल, मेडिकल हिस्ट्री, तर ती सांगितलीच नाही, मी विसरलेच, असं करू नका. लाजू नका, टाळू नका. डॉक्टरशी, वकिलांशी कधी खोटं बोलू नये म्हणतात. विशेषतः कॅन्सर सारख्या व्याधींमध्ये तुमची हिस्ट्री नीट देणं हे खूप गरजेचं आहे. अनेकदा ते तुम्हाला लवकर डायग्नोसिस पर्यंत पोहोचायला आणि लवकर ट्रीटमेंट देऊन लवकर बरं व्हायला मदत करणारं असतं. त्यामुळे सजग राहा, प्रिव्हेंट करा, लवकर डिटेक्ट करा, लवकर बरे व्हा. आणि मुळात कॅन्सर होऊच नये ह्यासाठी म्हणून तुमचा आहार विहार
मन शरीर दोन्ही उत्तम ठेवा. आयुर्वेद हे असं वैद्यक शास्त्र आहे जे व्याधी झाल्यावर तर चिकित्सा सांगतच, पण व्याधी होऊ नये यासाठी खूप जास्त महत्व सांगणारं शास्त्र आहे. आणि म्हणूनच अगदी कळकळीची विनंती आहे, आयुर्वेदाच्या दिनचर्येचा तुमच्या रोजच्या आयुष्यात वापर करा. आहार विधिविधान किंवा सत्वावजय चिकित्सा याविषयी आणखीन जाणून घ्या. त्याबद्दलचे काही व्हिडिओज केलेले आहेत. आम्ही अजून नवनवीन वेगवेगळ्या महत्वाच्या मुद्द्यांवर व्हिडिओज घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू. तुमचे काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त योग्य शास्त्रोक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. आयुर्वेदाचा सुयोग्य प्रचार प्रसार व्हावा हीच धन्वंतरी चरणी प्रार्थना आहे. तुम्हा सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभो. स्टे फिट, स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.